बिरहन मुंबई महानगर पालिका के अनुज्ञापन खाते में काम करने वाले भिवंडी तालुका धामन गांव के श्री मनोहर शांताराम भोईर के रिटायरमेंट के शुभ अवसर पर आज दिनांक 1 जून 2024 को भिवंडी तालुका के धामन गांव में गाजे बाजे के साथ सत्कार समारंभ व स्नेह भोजन कार्यक्रम का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व धामन गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर श्री मनोहर शांताराम भोईर को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। भोईर यांचं मुख्य प्रवेशद्वारावरती आगमन झालेलं आहे। त्यांना मनोहर शांताराम भोईरचे हे या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले आहेत। आज त्यांच्या धामणगावच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। त्यांना शुभेच्छा अभिनंदन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना सर्वांचं मुख्य प्रवेश त्या ठिकाणी आपण काढण्यात आलेली आहे। आज आपण नक्कीची मिरवणूक मुख्य प्रवेशद्वारावरती त्यांना औक्षण केलं जात आहे।
धन्यवाद ब्राज कवाड करता आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा कार्यक्रमामध्ये येणाऱ्या प्रत्येक मान्यवर पाहुण्याला आपल्या करतोय राम भोईर साहेब हे मुंबई महानगरपालिका या ठिकाणी कालचा कार्यक्रम नियंत्रण करण्याकरिता या ठिकाणी विचार केला तर मनोहर शांताराम भोईर साहेब हे या अगोदर आपल्या घरातील माणसांना समजले होते आपल्या आपण सकाळचा नाश्ता खूप मेहनत घेतली आणि या मेहनती मागे त्यांचाच सुद्धा हात आलं तर त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा अर्थातच मोठी मुलगी जी पेशेने डॉक्टर आहे डॉक्टर कोमल अनिकेत मिस्टर पेशेने इंजिनियर आहेत अर्थात स्टेजवरती आणण्यात आलेला आहे तो क्षण अगदी जवळ आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपण या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत विनायकजी वखारे साहेबांना सुद्धा विनंतीवरती या त्यांनाही विनंती की या ठिकाणी मी विनंती करतोय आपण लक्ष संतीतले हा मित्रपरिवार मनोहर भोईर साहेबांनी जोडला आहे आणि खऱ्या अर्थाने अभिनंदन करण्याकरिता ही जमलेली अलोट गर्दी खंडू भोईर साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आज आपण महत्त्वाची कामं बाजूला ठेवून या ठिकाणी मनोहर भोईर साहेबांना शुभेच्छा देण्याकरिता त्यांचं अभिनंदन करण्याकरिता मनोहर मामा म्हणजे तिथे 1 वर्ष आम्ही सोबत राहिलो ठाण्याला आणि ठाण्याला सोबत राहिलो आमचा एवढा परिचय नव्हता आम्ही आजूबाजूला राहत होतो मामा आल्यावर मामाने आवाज दिला व तुम्ही कुठले काय तर मी सांगितलं तर मी कोलिलीचा आहे शेलारला राहतो माझी मिसेस BMCत कामाला आहे आणि आमचा परिचय चालू झाला तो परिचय एवढा चालू झाला का सुखात दुःखात अडचणीत मामांनी आमची साथ कधी सोडली नाही आणि कधीही जर अडलो असेल तर कुठे सल्ला घ्यायचा असेल तर मी जाऊन मामांकडे घेतला आणि मामांनी आम्हाला योग्य सल्ला दिला आणि त्या सल्ल्यानुसार आम्ही वागत राहिलो आणि आज आम्ही आमची जी प्रगती होते तर मी खरोखर सांगतो का त्याचा पहिला श्रेय असेल तर या 2 दाम्पत्यांना कारण की याने आम्हाला खरोखरच चांगला मार्गदर्शन केला आणि आम्ही सतत पुढे जात राहिलो आमची जी गाडी थांबली होती त्यांना त्यांनी धक्का मारून पुढे सरकवली आणि ती पुढे सरकत गेली आणि आज आम्हाला खूप बरं वाटतं का मामा तुम्ही रिटायर झाले रिटायर होण्याच्या अगोदर त्याने 1 मुलीचं लग्न केला 1 मुलीला डॉक्टर केली आणि 2 मुलं चांगले शिक्षण घेतात आणि त्यांची मुलं पण एवढी आज्ञाकारी आहेत का त्यांच्या शब्दाच्या पुढे कधी जात नाही आणि त्याला विचारल्याशिवाय कुठला काम करत नाही आणि त्या 2-3घांनाही त्यांनी खूप चांगले संस्कार दिले आणि आज ती मुलं सुद्धा खूप चांगल्या प्रगतीवरती आहेत आणि मी मामांना एवढी शुभेच्छा देतो तिचा पुढचा आयुष्य निरोगी सुख समृद्धी आणि चांगल्या वैवाहिक जीवनाने जावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो बहिणीप्रमाणे सगळं सांगितलं BMC मध्ये कसं काम करायचं कसं वागायचं हे तुम्ही जे सल्ले दिले मला प्रत्येक वेळेस ज्या ज्या ठिकाणी मी काम करत असताना मला प्रत्येक ठिकाणी अडचणी आल्या तर मी तुमचा सल्ला घेतला पुढे चालत राहिली सेवानिवृत्ती अजूनही झाली नाही तुमची कुटुंबापासून कुटुंब सामाजिक आर्थिक ह्या जबाबदाऱ्या पूर्ण त्यांनी केल्या पुढे मुलांचं शिक्षण अजून बाकी आहेत त्यांच्या मुलांचे शिक्षण जबाबदाऱ्या बाकी आहेत सेवानिवृत्ती होत असताना आर्थिक परिस्थिती आणि थोडीशा पगारात सगळं सामाजिक आर्थिक मुलांचं शिक्षण त्यांचं पाठबळ हे सगळ्या जबाबदारीने पूर्ण केल्या तुम्ही भरभरून शुभेच्छा मित्रांनो सेवानिवृत्ती हा असा क्षण आहे की ह्या क्षणाला त्या व्यक्तीला कधी रडू यावं असंही वाटतं आणि कधी मी मोकळा झालो म्हणून मोकळा श्वास करून आनंदही वाटतो
विचार केला मी निवृत्त होत आहे, माझी आवक कमी होईल, पण पुन्हा विचार करतो मी निवृत्त होत आहे, उरलेली माझी कामं सगळी तडीच लागेल. हे सर्व करत असताना मी आवर्जून सांगेन की माझ्या धामणगावमध्ये पहिला जर ग्रॅज्युएट कोणी झाला असेल तर स्वर्गीय किसन लडकू पाटील, आणि त्यानंतर नंबर आमच्या मनोहर भाऊंचा आहे की हे दुसरे आमच्या गावात ग्रॅज्युएट झालेले व्यक्ती म्हणून आहेत. आणि ह्याच नंतर मग आम्ही त्यांच्या नंतरची सगळी ही जी रांग लागली की आज त्यांच्या घरात, परिवारात आणि गावात ह्याच व्यक्तींना आदर्श मानून उपस्थितांना सांगू इच्छितो की आमच्या गावाला डॉक्टर आणि इंजिनियर असल्याचं गाव असं एक नावारूपाला येत आहे. आणि हे या लोकांच्या आदर्शामुळे येत आहे. बघा, आपण एक आपल्या जीवनात कोणतरी एक आदर्श मानत असतो आणि त्या आदर्शाला जे गुण त्याच्यात असतात ते आपण आपल्यात उतरवण्याचा प्रयत्न करत असतो. अशा पद्धतीचे गुण भरलेला हा व्यक्तिमत्व म्हणजे मनोहर भाऊ आमचे. आणि प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, मी माझं घर असावं, माझी मुलं चांगली शिकली पाहिजेत, चांगले कुठेतरी व्यवसायाला नोकरीला लागले पाहिजेत. आणि ह्या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर मनोहर भाऊ आमचे हे एक आजच्या घडीला यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून मी सांगेन की जीवनात जे साध्य व्हायला पाहिजे किंवा साध्य करायचं असतं ते त्यांनी केलं असं मला वाटतं. आणि एक आदर्श असं घराणं त्यांच्या याच्याने उदय आलं. कारण आपण बऱ्याच गोष्टी माहीत नसल्यामुळे ज्या वेळेला त्यांचं शिक्षण चालू होतं त्यावेळेला आम्हाला ते मार्गदर्शक वाटायचे. आज इतर विद्यार्थ्यांना आणि शिकलेले विद्यार्थी असतील किंवा व्यक्तिमत्व असतील ते आदर्श वाटतात. पण एक चाकोरीत जीवन जगणं, मनमुराद आनंद लुटणं हे जर करायचं असेल तर मनोहर भाऊंचं व्यक्तिमत्व आठवावं असं मी आवर्जून सांगेन. निवृत्तीचा दिवस नसून तर या समाजासाठी, या गावासाठी, या येणाऱ्या पुढे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि समाजासाठी सतत मार्गदर्शन करण्यासाठी ते आता तत्पर झालेले आहेत. मुळात त्यांचं हे 30 वर्षाची सर्व्हिस हे मुंबई महानगरपालिकेमध्ये येण्या जाण्यामध्ये अनेक अडचणींना सामोरे जाऊन त्यांनी ही सेवा निभावलेली आहे. अशा या सेवा निभावताना त्यांचं असलेलं हे मोलाचं योगदान, त्यासोबत त्यांच्या असलेल्या सौभाग्यवती की आमच्या मोठ्या ताई सविताताई यांचं देखील अतिशय मोलाचं योगदान आहे. आणि आज मी ज्या क्षेत्रामध्ये एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि हा सिव्हिल इंजिनियर असताना आज मी रुणवाल ग्रुपचा प्रोजेक्ट मॅनेजर आहे. आणि केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे तसेच मला लाभलेला हा एक कुटुंब, माझ्या सर्व सिस्टर्स असतील, भाऊ असतील यांच्या सहकार्यामुळे, आणि त्यात सिंहाचा वाटा असेल तर आमच्या दादांचा. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण विचार केला तर या गावामध्ये अनेक इंजिनियर्स बनले असतील, डॉक्टर बनले असतील. विद्यार्थ्याला हे मार्गदर्शन पाहिजे असेल तर दादांचं मार्गदर्शन हा अतिशय मोलाचं असतं. शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हटली तर आज टोटल आमचं 10 बहिणी आहेत, 10 भाऊजी असतील. आमचा खूप मोठा परिवार आहे आणि या परिवाराला संघटित ठेवण्याचं काम हे दादांनी केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे ही दूरदृष्टी या भूतलावर आपण जो आलेलो आहोत. प्रत्येकजण हा माणसाचा एक विशिष्ट कालावधी आहे, परंतु या विशिष्ट कालावधीमध्ये आपण जे कर्म करणार आहोत ते कर्म इतरांना प्रेरणादायी ठरणार आहे. आणि दादांचं कार्य हे अतिशय प्रेरणादायी आहे आणि आम्हाला सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचं काम तर त्यांनी केलंच, परंतु कधी कधी असं आपण देखील सगळेजण विचार करू शकतो की एवढा मोठा कुटुंब एकत्र राहतो, एकत्रपणे एन्जॉय करतं, तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा दादांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा.
ताईंनी दादांनी मला खूप सपोर्ट केलं, सर्व सिस्टर्सनी मला खूप सपोर्ट केलं, त्याच्यामुळे मी सर्वांचे आभारी आहोत. पुन्हा एकदा सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. First of all, thank you everyone for coming over here. You took your precious time and came just to greet him. And let's discuss something more about his life journey. That past 3 years ago, he really worked hard from here to reach over Mumbai and work in BMC. So he is, I think so, first the lucky one in this village. And past these years, he really worked hard for his family, for his children, to get those children up to this level. And now it's like ending of his journey, his duties and his responsibilities. So now तुम्ही पहिले म्हटले की कोणतरी हे पाहिजे, मोटिवेशन पाहिजे आयुष्यात, आधारस्तंभ. ओके, आय डोंट थिंक यू नीड मोटिवेशन टू गेट ओव्हर थ्रू द लाईफ ऑब्स्टॅकल्स. तुम्ही आरशासमोर उभे राहून स्वतःलाच बघितलं तर ते तुमच्याहून तुम्ही स्वतःलाच मोटिवेट करू शकता लाईफमध्ये. दुसरं कोणाला तुम्हाला आधाराची गरज नाही आहे. आय फील सो. ओके, सो मामा माझ्या अर्थाने 2 वेळा आई आहे मामा. सो तुम्ही नेहमी आमच्यासाठी खरंच उभे राहिले, दुनियेसमोर कधी दिसून नाही आले, बट आमच्यासाठी खूप काही केलं तुम्ही. असं नाही आहे की तुम्ही इतक्या लांब होते, आम्ही खूप दूर होतो तुमच्यापासून, बट यू आर व्हेरी सपोर्टिव्ह फॉर अस थ्रू आउट आवर जर्नी. युअर थॉट्स वर रिफ्लेक्टिंग ऑन माय मदर्स टंग. ओके, माझी मम्मी तुमचे शब्द बोलायची, आम्हाला सर्व सांगायची. यू ऑल्सो टूक आवर थॉट्स अँड तुम्ही तुमच्या मुलांना खूप शिकवलंय, पुढे पण शिकवतायत. ह्या मानासाठी मला खूप काही करायचं आहे. गावासाठी करायचं आहे, भावासाठी करायचं आहे. भाव असावा असा, भाव असावा असा. त्याचं ओझं वाढण्याकडे माझी कल पाहिजे, माझं त्याचं ओझं घेण्याची ताकद पाहिजे. तशी ताकद मी तयार केलेली आहे. आपल्या चुनाभट्टीपासून चेंबूरपर्यंत तर दादरपासून दहिसरपर्यंत प्रत्येक ठिकाणी मी असं सर्व परिवाराला बघितलेलं आहे. प्रत्येक परिवार कसा वागतो, काय कामं कशी करतात, मुंबई महानगरची कामं कशी असतात. मी पाणी खाता, झाडू खाता, त्याच्यानंतर ऑक्ट्रॉय डिपार्टमेंट, लायसन डिपार्टमेंट, एक्सपेंडिचर, बरीच अशी खाती मी बघितली. CC रोड, आता CC रोड म्हणजे आपल्याला सिमेंटचा रोड बनतो, ते पण मी काम केलं आहे. HWD, ही जी छोटी छोटी कामं आहेत त्या कामामध्ये चांगला मला अभ्यास झालेला आहे. आणि मी खरं सांगतो का मी MA केलं मराठीतून, तोच माझा खरा मुद्दा आहे. त्या MAतून मला जे शिकायला मिळालं, माणसाशी कसं बोलावं आणि मला मराठी टॉकिंग का असते, ही टॉकिंगच सगळ्या परिवाराला आपण एकत्रित करतो. तुम्ही टॉकिंग करा, वेळ द्या आणि वेळेत प्रत्येकाकडनं सहकार्य करा, ते तुमचं मोठेपण वाढलं. हा मोठेपणाचा मुद्दा मी कधी पण ठेवत असतो. माझे वडील मला बोलून गेले की बाबा तू आहेस, खूप चांगला आहेस, तुला काही कमी पडणार नाही, वाकू नको, झुकू नको. आणि मला सांगितलं बाबा तुझं कसं काय होईल, तू असा भुटक्या सुटका, दिसायला चांगला नाही, तुला का चांगली नोकरी मिळणार नाही, अशा बऱ्याच गोष्टी मला आईने सांगितल्या. पण त्या आईने मला जे काय घडवलं तो मुद्दा माझ्या आईसाठीच. आज माझ्या त्या समोर नाही आहेत. आज मी पहिला मान्या धामणगावमध्ये चंदर तुकाराम माली हे आज 28 वर्षापेक्षा जास्त वर्ष सर्व्हिस घेऊन पेन्शन घेत आहेत. आणि ती पेन्शन ते काही साधा माणूस नाही आहे, तो पूर्ण माली परिवाराला एकरूप कसा केलेला आहे आणि माली परिवाराकडे त्यांची कसा टच आहे. अद्यापपर्यंत माली परिवार त्यांच्या समोर कोणी बोलत नाही आणि माली परिवार त्यांच्या समोर त्यांच्या पद्धतीने वागतात आणि त्याचा त्याला खूप अभिमान आहे. आज ते इतके वर्ष जगून आम्हाला तो जगणं मिळावा हा पण आमचं सगळ्यांचा उद्दिष्ट असतो. आज इथे माझे महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते पण रिटायर झाले आहेत. पण रिटायर होताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आपण आपल्या बहिणीला विसरायचं नसते, आपल्या
पाहुण्याला विसरायचा नसतो आणि सगळ्यात मुद्दा मोठा असतो तो म्हणजे मित्राला विसरायचा नसतो. का तर आपल्या सुखदुःखाच्या घटना ज्या घडतील, सुखदुःखाच्या देवाणघेवाण ज्या असतात आणि बोलणं असतं ते आपल्या मित्रांकडेच मिळतो. आणि जे जुने मित्र झाले ते आपोआप आपल्याकडनं निघून जातात आणि आपला आयुष्य लयास होतो. त्या लयासमध्ये होताना आपली गृहिणी आहे, हिचं पण तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. ती 4 ड्युट्या करते. आज आम्ही ड्युट्या केल्या. आमची माऊली आम्हाला द्यायची डब्बा. कालपर्यंत माझ्यावर खूप ओरडली, गप्प बसा, तुमची खूप घाई असते. आपण काय करणार, मी आता थंब निघाली, मला डब्बा द्या. तो डब्बामधून त्या पण आज निवृत्त झालेल्या आहेत. त्यांचं पण मोठेपण तितकाच आहे. ह्या मोठेपणाच्या गोष्टी करताना गृहिणी कशी मोठी असते, आपल्या पाहुण्याला सांभाळते, आपलं घर सांभाळते, आपलं मुलं बाळं सांभाळतो आणि आर्थिक बाजू पण त्याचा हात देते. तसाच गृहिणी पण आज रिटायर झाल्यात. ह्या रिटायरमध्ये आपण एकामेकाला कधी विसरू नका. भावाला विसरू नका, बंधूला विसरू नका, बहिणीला विसरू नका. आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये जिथे जिथे आपण काम केले मुंबई महानगरपालिकेमध्ये, आता इथे आमचे बंधू आहेत, ते सिक्युरिटी गार्ड होते. इथे राघोमाली आहे, पंढरीनाथ भोईर आहेत, चोरगे साहेब आहेत, अनंता नामदेव होते. हे सर्व लोक सिक्युरिटी गार्ड होते. तर सिक्युरिटी गार्ड काय करतात आपल्याला वाटतो का ते कपडे घालतात आणि उभे असतात, इकडे तिकडे हात करतात आणि असं. तसा मुद्दा नसतो. आज शहापूर भिवंडी तालुक्यातून मुंबई महानगरपालिकेला जे पाण्याचं सोय होते त्याची ते सेवा करतात. ते पाणी कुठे गलित होऊ नये, कुठे त्या पाण्याला गलित कोणी करू नये म्हणून त्यांचं खूप बारकाईने लक्ष असतं. त्या सिक्युरिटी गार्डचा डिपार्टमेंटचा मुद्दा एकच आहे, नजर हटी तो दुर्घटना घटी. म्हणून बहिणीकडे एक मागणी असते, बंधू रे दे रे दे, बंधू रे शिपाया ते रुपाया. ती रुपया मागते, तो शिपाई असतो, तिचा भाऊ तो शिपाई असतो, ती रुपयाचं मागते. का रुपया मागते, तर त्या रुपयाची किंमत खूप मोठी असते. म्हणून बंधू रे शिपाया दे रे दे मला रुपया. त्यावेळीचा रुपया होता, आता लाखाचा हिसाब आहे. तुम्ही बंधू बहिणी झालात, तिचा नाव असला म्हणून काय झाला, ती आपल्याला योगदान देते, नाव सोडून भावाला सोडून देते, पण ती माया सोडत नाही कधी. आणि तिला गावाचा कुणीही लहान छोटा माणूस जरी दिसला तरी खूप एकदम आपल्या पाड्यातली लोक असतील का असतील, ती दिसली तर गावातला बोलल्यावर नंतर तिच्याकडे जो मानसिक ताण जो उद्दीपित होतो तो माझ्या मुलीच्या लग्नामध्ये जिथे जिथे पत्रिका वाटायला गेलो तेव्हा ते मान मला दिसले, मला माणसं दिसली. माझ्या बऱ्याच पत्रिका वाटता नाही आल्या मला, कारण माझं थांबणंच खूप व्हायचा. त्याच्यामुळे मला काही पत्रिका वाटतात, पण मला तो त्यांचा जो आदर मिळाला. बहिणींकडून काय असते, गावाच्या मुलीकडनं काय असतं, गावाच्या माणसाकडनं प्रेम किती असते, तो जागृत ठेवा. जी मुलं शाळेमध्ये शिकतात त्यांच्याकडे लक्ष द्या. तुम्ही लहान मुलाला नमस्कार करा, एखाद्या म्हाताऱ्याला करू नका. तो म्हातारा उद्या मरणार आहे. आज मी रिटायर झालो, माझी किंमत आज 20% आली. ते 20% मला जगता आला पाहिजे, तशी मी तयारी ठेवली पाहिजे. आणि उद्या काल मी साहेब होतो, आज मी घरी आलो, ते कोण असेल तो माझा मी ठरवणार आहे. तर ठरवण्यातच माझं पुढचा लाईफ आहे. आणि आपण असं प्रत्येक गोष्ट असे आवर्जून एकमेका सहाय्य करू धरू अवघे सुपंत, अशा गोष्टी आपण प्रत्येकाने मानल्या पाहिजे. आणि ह्या मानण्यामध्येच आपण आपल्या गावाकडे लक्ष दिलं पाहिजे. गावातल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, भांडणं असतात, भांडणारा माणूस असतो तो तेच भांडेल, त्याला शिकून पण फायदा होत नाही, पण शेवटी त्याला पर्याय नसतो आपल्याकडे. आणि त्या पर्यायातून आपण वेळ काढत असतो. त्या वेळेत आपण कसा विचार करायचा हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा असतो. स्टेप शेवटची असते तिथून सुरुवात असते, इथे ती स्टेप संपली का तिथून सुरुवात असते. म्हणून मला आता त्यांच्याकडे त्यांच्या घरी जाईन, त्यांच्याशी बोलेन, त्यांच्याबरोबर सहकार्य करेन. आणि तुम्हाला खरंच सांगतो, माझा एक प्रवासी बस मंडळ आहे. आज माझे मित्र आलेले आहेत, आम्ही प्रवासामध्ये बस मंडळ तयार केला आणि आम्ही रिटायर झालेले लोक आज एकत्र बसतो, महिन्याला एकत्र येऊन एकामेकाबरोबर बोलतो, सगळ्या दुःखामध्ये उभे राहतो. दुसरा प्रकार
सचिन भाऊ बोलले की आम्ही आज 16 मेंबर आहोत त्रिमूर्ती कला निकेतन आडगाव मुक्त मंडळ. त्या आडगाव मुक्त मंडळाचं नाव लिहिण्यासाठी मला खूप विचार करावा लागला. कोणाचं नाव घ्यावा, कोणाचं गाव घ्यावा. मी गाव नाही घेतला. सगळ्यांना एकरूप कसे राहायचे आणि त्याच्यामध्ये आमचे कामं असतात. कोण गरीब असेल त्याला पैशाचा आधार असतो, देत असतो एकमेकास पद्धतीने. आणि मी काही जास्त आता बोलत नाही तर एवढं बोलून माझं संपवतो. धन्यवाद धन्यवाद. त्याच्यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी मी अगोदरच सांगितले की जुने मित्र नवीन मित्र शिक्षण पूर्ण केलं, अगदी गरिबीतून दिवस काढलेले हे व्यक्तिमत्व, आणि आज त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा. ती मुलगी सुद्धा डॉक्टर आहे पेशेने आणि त्यांचे जावई पेशेने इंजिनियर. प्रेक्षक पाहिजेत देशाच्या. माझ्या नावापुढे डॉक्टर लागण्यामध्ये सर्वस्वी हा पप्पांचाच मुलाचा वाटा आहे. आणि कॉलेजमध्ये असताना कसं असतं की प्रत्येक दिवस हा छान नसतो, जेवणापासूनच सुरुवात असते. तिकडे पप्पांनी दरवेळी समजवलं की कठीण परिस्थितीतून दिवस काढले की पुढे छान दिवस येतात. दुसरी कन्या ती सुद्धा आपल्या मनोगत नातेवाईक तसेच मित्र परिवार, पप्पांचा एवढा हा जमलेला मित्र परिवार आहे. खूप खूप धन्यवाद. मी एवढंच म्हणेन की उद्या पप्पांची दिनचर्या वेगळी असणार आहे आणि कालची दिनचर्या वेगळी होती. तर उद्यापासून पप्पा तुम्ही तुमचे जे पण स्वप्न जे अधुरे राहिले, तुमच्या आकांक्षा ज्या पण इच्छा आकांक्षा अपुऱ्या राहिल्या त्या तुम्ही स्वतःसाठी जगाव्या, पूर्ण कराव्या. मी एवढंच म्हणेन. आणि तुमचे आरोग्य आणि तुमचे स्वास्थ्य व्यवस्थित राहावं हीच माझी इच्छा आहे. तर लगेचच आपण अभिनंदनाचा वर्ष. तेच ते सगळे सोयरे हितचिंतक, अगदी त्यांची मुलगी डॉक्टर, त्यांची या ठिकाणी इथे आहेत. मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. हा समोर लक्ष द्या. वडफेगाव सेवानिवृत्ती आपण कालच संपलेली आहे. 30 वर्ष तसेच धामा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलंही मना व्यक्तिमत्व आदरणीय मनोहरजी भोईर साहेब, उद्योगपती भावाळे गावचे हे सुद्धा या ठिकाणी, आणि त्यांच्याच सोबतीला अनेक दिवस त्यांनी सुद्धा काढले आलेले आहेत. आणि विशेष करून नक्कीच अनेक वर्ष कशेलीमध्ये सुद्धा कार्यरत असणारे आमचे मनोहर भोईर तर आयुष्यभर साथ त्यांच्या बहिणी असतील, त्यांचे भाऊ असतील, काका त्यांचे भाऊ या ठिकाणी शुभेच्छा देताना पास्तिक सहकारी बँकचे मॅनेजर आहेत होणं गरजेचं आहे. आणि आज आपण बघितलं तर प्रत्येक गावामध्ये चला ज्यांनी शुभे संदेशजी भोईर यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यापासून खूप स्वागत आहे. जे मामा परिवार आहेत बोरपाडा या आमच्या भोईरी परिवारातील जावई आहेत. जयंती म्हात्रे आणि बाळू शुभेच्छा देण्याकरिता उपस्थित. सेवापूर्तीच्या या शुभेच्छा देताना आपण पाहतोय देताना ते सुद्धा शुभेच्छा देताना पार्लरवाली असते आम्ही नेहमी म्हणत असतो असातलाच हा गुरबी परिवार आपण समोर उत्कृष्ट समालोचक आणि
एक मिनिट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर फादर, हॅपी बर्थडे. भरवताना आता 5 जणांचा वाढदिवस या ठिकाणी आपण या ठिकाणी केक कापला जातोय आणि केक भरवला जातोय. कल के दिन हो 50,000. माझे उपसरपंच 1 नव्हे 2 नव्हे तर 5 जणांचा वाढदिवस साजरा होताना आपण या ठिकाणी पाहतोय.